मित्रांनो, मी इकडे उभा आहे गावदेवीच्या ठाणे म्युन्सिपाल्टीच्या वाहनतळावरती आणि हे बघा, याच्या समोरच आहे राजमल लक्कीचंद आणि समोर आहे वैश्य बँक, डीमार्ट ट्रेडिंग आणि अगदी त्याच्या अपोजिट विंगमध्ये आहे डॉक्टर लोहिया ॲक्युपंक्चर सेंटर. ठाणा ऑफिस आहे हे आणि या ठाणा ऑफिसमध्ये आतमध्ये जातो आहे. फार प्रख्यात आहे. मला एकांची सजेशन दिली होती, तर आतमध्ये जाऊन बघतो मी. हे आहे डॉक्टर लोहिया ॲक्युपंक्चर सेंटर. या सेंटरमध्ये पुरुषांसाठी 6 बेड व महिलांसाठी 5 बेड आहेत. डॉक्टर लोहिया ॲक्युपंक्चर सेंटर जे ठाणा पश्चिमला आहे. हे ॲक्युपंक्चर सेंटर ठाणा स्टेशनपासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. हे क्लिनिक ठाण्याच्या अंडरग्राऊंड पार्किंग प्लेस व TMCच्या गावदेवी स्थानकाच्या अगदी जवळ आहे. तर आता आपण आत जाऊ. डॉक्टर संतोष एका स्ट्रोक येऊन गेलेल्या पेशंटवरती ट्रीटमेंट करत आहे, ज्याला स्लर्ड स्पीच असे म्हणतात. बघू तर आपण आतमध्ये जाऊन. यांना 2 वर्षापूर्वी स्ट्रोक झाला होता, लकवा, उजवा हात आणि उजवा पाय. गेल्या महिन्यामध्ये 10 दिवसाचा एक कोर्स झालेला आहे. त्या कोर्समध्ये हातामध्ये त्यांची सुधारणा आहे आणि बोलण्याचे काही शब्द आता सध्या फुटत आहेत त्यांचे. बाकी पायामधली सुधारणा सुद्धा भरपूर झालेली आहे. संतोष सर, त्यांना काय अक्षरशः बोलता येत नव्हतं का? बोलणं काहीच नाही. आता सध्याही काही शब्द बोलू शकतात ते. अच्छा, किती महिन्यात हे झालं? ते 10 दिवसाचा एक कोर्स झाला आहे. 10 दिवसात, फक्त 10 दिवसात एवढी इम्प्रूव्हमेंट आहे. मग तुम्ही काय सजेस्ट करता, किती सेशन हवेत त्यांना? यांना आणखीन 3-4 महिने तरी महिन्यातून 10 दिवस येणं आवश्यक आहे. अच्छा, ते संपूर्ण स्वच्छ क्लीनली बोलतील? हो हो, बोलतील दुसऱ्यांशी. कारण मी ऐकलं त्यांचं, तर त्यांचे शब्द फुटत नाहीत किंवा असं काहीतरी घोगऱ्यासारखा आवाज येतोय. हो ना, स्लर्ड स्पीच म्हणतात. हां, काय म्हणतात? आता स्लर्ड स्पीच म्हणतात. अच्छा अच्छा अच्छा. तर ते आता यायला लागलंय. अच्छा अच्छा अच्छा. मित्रांनो, मी आलो इकडे लोहिया ॲक्युपंक्चर सेंटर आणि इकडे डॉक्टर संतोष आतमध्ये क्लिनिकमध्ये बसलेले आहेत. त्यांना मला भेटायचं आहे. सर नमस्कार. सर नमस्कार. सर, तुम्ही आता ह्या क्लिनिकमध्ये किती वर्षापासून काम करताय? माझी प्रॅक्टिस आता 22 वर्षापासून आहे ॲक्युपंक्चरची. सुरुवातीला संभाजीनगर, औरंगाबादला अंडर प्रॅक्टिस केली. डॉक्टर लोहिया ॲक्युपंक्चर सेंटर औरंगाबाद. त्यानंतर इथं अंधेरीलाही आमचं क्लिनिक आहे, ठाण्याला आहे, दादरला आहे, पनवेलला आहे, वाशीला आहे. मी अंधेरीमध्ये 5-7 वर्ष, आता इथं 10 वर्षापासून ठाण्यामध्ये करते. सर संतोष सर, तुम्ही ॲक्युपंक्चरबद्दल जी एकदम ॲक्यूट किंवा अगदी तुम्हाला स्मरणात राहिलेली एखादी केस सांगा ना, जी माझ्या दर्शकांना आवडेल म्हणण्यापेक्षा तुमच्या लक्षात राहिलेली. मोस्टली ॲक्युपंक्चर उपचारासाठी हाडाचे आजार आणि लकव्यासारखे सदृश आजारांची ट्रीटमेंट घेण्यासाठी भरपूर पेशंट आमच्या प्रत्येक ॲक्युपंक्चर केंद्राला भेट घेतात आणि ट्रीटमेंट घेतात. त्यामध्ये समाधानकारक रिझल्ट जर पाहायला बघितलं तर सर्वायकल स्पॉन्डिलोसिस असो, लंबार स्पॉन्डिलोसिस असो किंवा गुडघेदुखी असो, ऑस्टिओआर्थरायटिस ऑफ नी आणि लकवा, कॉमनली लकवा म्हणतं, कोणी हेमिप्लेजिया म्हणतं,
स्ट्रोक येऊन मेंदूमध्ये रक्तस्राव होऊन किंवा गुठळी बनून जो हे त्या रुग्णांची संख्या ॲक्युपंक्चर आमच्या केंद्रामध्ये जास्त आहे. आणि प्रत्येकाला समाधानकारक फरक पडतो. 100% ही गोष्ट कुठल्या क्षेत्रामध्ये नसते, पण त्यांना त्यांच्या पायावर उभं टाकायला किंवा बोलायला, चालणं फिरणं, त्यांचे डेलीचे काम करणे वगैरे व्यवस्थित होतात आणि इतर उपचार पद्धतीपेक्षा कमी कालावधीमध्ये ॲक्युपंक्चरचा रिझल्ट येतो. संतोष सर, मला फक्त थोडक्यात सांगा की ही डॉक्टर लोहिया ॲक्युपंक्चर सेंटर हे किती वर्षापूर्वी सरांनी चालू केलं? डॉक्टर लोहियाने 45 वर्ष होऊन गेले. 45 वर्ष? अच्छा अच्छा. सुरुवातीला डॉक्टर पुरुषोत्तम लोहिया सर स्वतः MBBS डॉक्टर आहेत, ॲलोपॅथी तज्ज्ञ आहेत. त्यांचं ऑपरेशनचं हॉस्पिटल होतं परळी वैजनाथ, बीड जिल्ह्यामधलं. तर तिथून ते औरंगाबाद, पूर्ण देशभरामध्ये त्यांनी स्टुडंट्स बनवले ॲक्युपंक्चरचे. तेव्हापासून ते प्रॅक्टिस करतात. आमचा जन्मही नव्हता त्यावेळेस. आणि सरांनी किती हजार किंवा किती लाख पेशंट ट्रीट केले असतील अंदाजे? आतापर्यंत डॉक्टर पुरुषोत्तम लोहिया सरांचे जगभरामध्ये, अख्ख्या जगभरात 5,000 ॲक्युपंक्चर तज्ज्ञ प्रॅक्टिस करतात सरांच्या. आणि नाही, सरांच्या अंडर सरांनी शिकवलेले 5,000 ॲक्युपंक्चर तज्ज्ञ आहेत पूर्ण जगभरात. पेशंटची संख्या तर ते लाखोत आहे. तो आकडा मोजणं एक कठीण आहे. म्हणजे रोज 50 पेशंट प्रत्येक उपचार केंद्राला व्हिजिट करतात. आमचे औरंगाबादला 3 ॲक्युपंक्चर सेंटर आहेत, दिल्लीला 2 आहेत, हैदराबादला आहे, इंदोरला आहे, मुंबईमध्ये 5 ॲक्युपंक्चर केंद्र आहेत. म्हणजे ही जी ॲक्युपंक्चर थेरपी, अल्टरनेटिव्ह थेरपी ही काम करते. आणि ज्यांना अशा बिमारी आहेत, मी आता सगळ्या सांगितल्या, त्यांनी अवश्य यावं, ठाणा ऑफिसला यावं. संतोष सर जे आहेत ते एकदम डॅशिंग आहेत, यंग आहेत. आणि नक्की या ठाणा ऑफिसला. मी तुम्हाला खाली नंबर देतो आहे ठाणा ऑफिसचे. संतोष सरांचे सुद्धा नंबर देतो आहे. ज्यांना कोणाला ही ॲक्युपंक्चरची ट्रीटमेंट घ्यायची आहे आणि अवश्य यावे ठाणा ऑफिसला. जवळपास म्हणजे ठाण्याच्या आसपास घोडबंदर रोड, मुलुंड वगैरे, त्यांनी नक्की यावं. डॉक्टर लोहिया ॲक्युपंक्चर सेंटर.